उल्हासनगर महानगरपालिकेतील घोटाळे आणि भ्रष्टाचार याबद्दल आता हे एक प्रकारच्या नित्यनियमाचेच काम झालेले आहे। राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर उल्हासनगरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दुसऱ्यांच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप आणि संघर्ष हा वाद वाढला। यामध्ये उल्हासनगर देखील त्याबद्दल अलिप्त राहू शकले नाही आणि या उल्हासनगर शहरातील शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि एकमेकांच्या विरोधामध्ये कुरघोड्या सुरू झाल्या। याचेच पडसाद म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेतील शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या नीलम कदम ज्या ठाकरे गटातील बोडारे फॅमिलीचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यावरती उल्हासनगर शहरातील शिंदे गटातील माजी नगरसेवक महाराज बुल्लर यांनी नीलम कदम यांच्यावरती आरोप आणि त्यांची चौकशी करण्याची मागणी केली। सातत्याने ही मागणी वाढत असल्यामुळे आणि याच गोष्टीचा उल्हासनगर शहरामधील अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून बोडारी फॅमिलीविषयी एक प्रकारे बदनामी ही चालू झाली। याला कंटाळून शेवटी नीलम कदम यांनी स्थानिक पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली। नीलम कदम यांनी ज्यावेळी उल्हासनगर शहरातील पत्रकारांच्या समोर आपली बाजू मांडली आणि त्यानंतर ती जी बाजू होती ती शहरभरात व्हायरल झाली। यामुळे वादंग निर्माण झाला आणि उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली। या सर्व वादामुळे उल्हासनगरमध्ये उठलेले वादळ याबद्दल माहिती देताना उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अजित शेख यांनी माध्यमांना माहिती दिली। श्रीमती नीलम बोडारे ह्या महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कर्मचारी आहेत। काही दिवसापूर्वी त्यांनी एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिलेली होती। त्यामध्ये काही बाईट्स त्यांनी दिलेले होते आणि त्या बाईटच्या संबंधात आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली होती। त्या बाईटचं पूर्ण पाहणी आम्ही केलेली आहे आणि त्यामधला जो कंटेंट आहे तो एका कर्मचाऱ्यासाठी किंवा शासकीय अधिकाऱ्यासाठी योग्य नसल्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीस दिलेली आहे। त्याबाबत सध्या मी कॉमेंट करणार नाही, कारण चौकशीचा भाग आहे आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्याबाबतती जो काही निर्णय होईल तो आपल्याला सविस्तरपणे सांगण्यात येईल। या सर्व प्रकरणामध्ये ज्या फॅमिलीबद्दल वादंग निर्माण झाला आणि शहरामध्ये चर्चेचा विषय झाला ते धनंजय बोडारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सदर जो आरोप आहे तो हा त्यांच्या पुतणीवरील होणारा हा खोटा आरोप आहे। त्यामुळे लढाई ही समोरासमोरची करावी जेणेकरून त्याला लढाई म्हणले जाईल। लेकींचा आधार धरून लढाई करणे हे आपली कोद दाखवण्याची एक प्रकारे जागा आहे। मागील काही दिवसापासून एक विचित्र पत्रकार तुमच्या विरोधात यांच्या विरोधात काही बातम्या प्रकाशित करतोय। काही महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काय म्हणणं आहे, काय सांगाल याबद्दल तुम्ही? मला वाटतं मी शहरामध्ये चर्चा केली तर त्याचा हाच धंदा आहे। म्हणजे चांगलं काय किंवा चांगलं झालं पाहिजे असं काही कन्स्ट्रक्टिव्ह त्याच्या बातम्या नसतात। काहीतरी घ्यायचं आणि बाजारात मांडायचं। एक आमच्या एक मित्र आहेत त्याचे पत्रकार, त्यांच्या भाषेमध्ये एक चिल्लर नगरसेवक कोणी त्यांनी तक्रारी केल्या, त्याच्या आधारे सातत्याने 3 वेळा माझी पुतणी नीलम कदम जी शिक्षण मंडळामध्ये महानगरपालिकेमध्ये अधिकारी आहे तिच्या बाबतीत वारंवार बातम्या देतोय आणि त्याच्यामध्ये आमचाही नामोल्लेख केलेला आहे। दादांत खोटं आहे। एक बदनाम अधिकारी जो सर्वश्रुत आहे, ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे, त्याच्यावर बडतर्फी त्याची फक्त कोर्टाच्या आधारे तो थांबलेला आहे, किती वेळा सस्पेंड झालेला आहे। तो अधिकारी एक नगरसेवक जो तक्रार करतोय वारंवार गेल्या 1.5 वर्षापासून, कारण काय माहीत नाही, त्याचं इंटरेस्ट काय तो माहीत नाही, परंतु वारंवार तक्रारी करतोय। अशा बऱ्याच लोकांच्या बिल्डरच्या तक्रारीसुद्धा हे जोडगोळी हा तिसरा प्रसिद्धी देणारा हे करत असतात सातत्याने आणि उद्देश एकच आहे की ब्लॅकमेलिंग करणं लोकांना। आणि सर्व श्रुते 1 नंबरची हे त्रिकूट आहे। आता सतत तुम्हीच सांगितलं की 3 वेळा 3 एपिसोड आलेले, बाकी शहरामध्ये काय विषय नाहीत का? पण नाही। आता जो नगरसेवक आरोप करतोय तो सर्वांना माहिती आहे की काही वर्षापूर्वी तो टँकर चालक होता
आम्ही तक्रारी करू शकतो, करणार आहे, की त्याची एवढी संपत्ती आहे, टँकर चालकाचे एवढे बंगले कसे काय झाले, किती ठिकाणी किती प्रॉपर्टी आहेत, किती टँकर मालक झालेला आहे, ओरिसामध्ये काय आहे, पश्चिम बंगालमध्ये काय आहे, इतर राज्यामध्ये त्याचे कुठले कुठले धंदे चालू आहेत, याची आम्ही चौकशी करू शकतो, ते लावणार. परंतु महानगरपालिकेचा हा बदनाम अधिकारी, त्याला सर्व माहिती असल्यामुळे काय चुकीची माहिती प्रसिद्ध करायची, ती लोकांना सांगायची आणि त्या आधारे हा नगरसेवक आणि मग तो पत्रकार थकेला तो प्रसिद्धी देणार, हे अशा प्रकारचं एक कपट कारस्थान चाललेलं आहे. त्याच्या आहारी महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा कसे पडतात मला कळत नाही. कारण हा बदनाम अधिकारी युवराज भदाने अधिकारी असताना ड्युटीवर असताना 3 वेळा पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत त्यांनी, आणि त्यामध्ये सरळ त्याने आयुक्तांना धमकी दिलेली की माझ्या विरुद्ध कारवाई केली तर मी असं करेल. त्या बाबतीत कधी त्यांनी नोटीस दिली नाही. मला समजते की नीलम कदम यांना नोटीस दिलेली आहे, का तर त्यांनी म्हणे काय प्रसारमाध्यमांसमोर बोललेले. काय बोलले तुम्ही पाहिलं असेल की या पत्रकारांनी किंवा या नगरसेवकांनी तुमच्यावर केलेले आरोप या बाबतीत काय म्हणणे, कोणत्या अधिकारी किंवा पत्रकार आले तर विचारलं तर मी डिनाय की काय त्याच्यावर कुठलं त्यांनी काही भाष्य केलेलं नाही. हे सर्व खोटं एवढंच फक्त केलेलं आहे. एवढं असताना फक्त आयुक्तांनी तिला लगेच नोटीस दिली, हे चुकीचं आहे. आणि नोटीस मिळायच्या अगोदर प्रसारमाध्यमांकडे कशी काय गेली, हा आयुक्तांनी त्यांच्या याचा भंग केला आहे. मला वाटतं या प्रशासनाने नोटीस दिलेली आणि देणाऱ्याला हे यांनाच माहिती असलं पाहिजे, पण ती त्यांना त्या मिळायच्या अगोदर प्रसारमाध्यमांकडून आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर बघितलेली. हे हा गोपनीयचा भंग नाही का? ही प्रशासकीय शिस्त झाली का? ती कोणी लीक केली? आयुक्तांनी कन्फर्म करून त्याच्यावर कारवाई करावी. एक असेच प्रकार वारंवार होत आहेत. वरिष्ठांना खोट्या काहीतरी कान सांगायचं, खोट्या नाही सांगायचं, आमच्या तोंडी काहीतरी टाकायचं. परवासुद्धा असंच काय प्रकार झालेला आहे. मला तसं बोलायला सुद्धा बरोबर वाटत नाही की आमच्या वरिष्ठांची बदनामी करणं, किंवा वरिष्ठ कुठे पूर्वीचे असतील आताचे असतील त्यांना, पण ते असे आमच्या तोंडी टाकतात आणि वरिष्ठांना सांगतात की तुमच्याविषयी असं बोलतात. हे घाणेरड्या प्रवृत्तीचे लोक आहेत. मी त्यांना याद्वारे इशारा देतो की तुम्ही ज्या शाळेचे शिक्षक आहात किंवा विद्यार्थी आहात, त्या शाळेमध्ये आम्ही वर्षानुवर्षे पाहिलेले आहेत. आम्ही प्रत्यक्ष केले नाही असे घाणेरडे प्रकार, पण आम्ही अनुभवलेले आहेत. त्या स्तराला आम्हाला जायला भाग पडू नका. या सर्व गोष्टीला तुम्ही कायदेशीर लढा देणार का? कायदेशीर लढा देणारच आहे मी. परंतु हे जे मीडियाच्या माध्यमातून झालं, फक्त एकच आहे तो पत्रकार, पण तो असा प्रचार करतोय की सर्व काय तो आहे. मी आयुक्तांना, प्रशासनाला एक सूचना वजा, विनंती वजा एक आवाहन करतो की अशा चिल्लर नगरसेवक किंवा अशा बदनाम अधिकारी जे कोर्टाच्या आधार राहतात त्यांच्या इशाऱ्यावर तुम्ही चालू नका. वरिष्ठांचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काय फोन येत असतील त्यांनी समजावून सांगा परिस्थिती काय आहे, चुकीच्या पद्धतीने जाऊ नका, एवढीच विनंती मी करतो. या सर्व वादामुळे निर्माण झालेले अनेक मुद्दे आणि त्याबद्दल होणारी एक प्रकारची शहरातील चर्चा, आता यामध्ये कुठली आयुक्त हे कुठल्या कारवाई करतात हा येणार काळच सांगेल. परंतु सध्या तरी असं झालेलं आहे की एक दुसऱ्यांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये नागरिकांचेच नुकसान होत चाललेलं आहे.